हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर नानवटे ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी. आपण अभ्यासत आहोत BA सेकंड इयर इतिहास विषयातील पेपर छत्रपती शिवाजी अँड हिज टाइम्स. मागील क्लासमध्ये आपण अभ्यासलं युनिट पहिलं, त्यामध्ये मराठ्यांच्या इतिहासाची साधने कोणती होती. त्यामध्ये ही A आणि B 2 पॉईंट्स होते आपल्याला, वाङ्मयीन साधने आणि पुरातत्वीय साधने. आज क्लासमध्ये आपण अभ्यासणार आहोत युनिट सेकंड मराठा सत्तेचा उदय. कॉजेस फॉर द राईज ऑफ मराठा पॉवर. त्यामध्ये A पॉईंट आहे आपल्याला कारणे, तर मराठा सत्तेच्या उदयाची कारणे. मराठा सत्तेच्या उदयाची कारणे पाहण्यापूर्वी हा शब्द एक व्यापक संकल्पना आहे. हा कोणताही जातीवाचक शब्द इथे वापरलेला नाही. तर मराठा सत्तेच्या उदयासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचा हा इतिहास आहे. तर हा एक प्रदेशवाचक शब्द आहे. मराठा सत्तेच्या उदयाची कारणे अनेक अभ्यासकांनी सांगितलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर ग्रंथसंपदाही आपल्याकडे उपलब्ध आहे. यावर पाश्चात्य इतिहासकारांनी सुद्धा लिखाण केलेलं आहे. यामध्ये एक उल्लेखनीय नाव आपल्याला घेता येईल, जेम्स कॅनिंगहॅम ग्रँड डफ यांनी अनेक कागदपत्रे साधने गोळा केली आणि मराठ्यांचा इतिहास लिहिण्याचा एक प्रयत्न केला. तर त्यांनी आपल्या लिखाणामध्ये एक असं विधान केलेलं आहे की मराठ्यांचा उदय हा एक दैवी योगायोग आहे किंवा एक चमत्कार आहे आणि हा एक जंगलात पेटलेला वनवा असू शकतो. तर अशा पद्धतीने त्यांनी जे विधान केलेलं आहे ते आक्षेपार्ह आहे आणि या विधानाचं मत खोडून काढण्यासाठी इतरही अभ्यासकांनी या सर्व कागदपत्रांचा अभ्यास करून मराठ्यांचा इतिहास लिहिला. तर ज्यांनी हे विधान खोडलं त्यामध्ये महादेव गोविंद रानडे, जदुनाथ सरकार, सरदेसाई, विका राजवाडे इत्यादी थोर इतिहासकारांची नावे आपल्याला घेता येतील. तर त्यांनी असं सप्रमाण सिद्ध करून दाखवलं आहे की मराठ्यांचा उदय हा एक दैवी योगायोग किंवा चमत्कार नसून या घटनेच्या मुळाशी निश्चित एक अशी वैचारिक बैठक होती किंवा तत्वज्ञान होते आणि त्यांनी आपल्या लिखाणातून हे सगळं सप्रमाण सिद्ध करून दाखवलं आहे. तर जेव्हा आपण मराठा सत्तेच्या उदयाची कारणे अभ्यासतो तर यामध्ये जी कारणे आपल्यासमोर आहे त्यामध्ये पहिलं आहे महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती. खरे तर मराठा सत्तेच्या उदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचाही सिंहाचा वाटा आहे, पण त्या व्यतिरिक्त आणखीन अनेक कारणे आपल्यासमोर आहे. जेव्हा आपण महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती अभ्यासतो तर उर्वरित भारतातील जो भाग आहे त्यापेक्षा एक महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती निश्चितच वेगळी आहे. तर यामध्ये जे निसर्ग निर्मित 3 भाग झालेले आपल्याला दिसून येतात. सातपुडा पर्वताच्या रांगा, विंध्य पर्वत, सह्याद्री वगैरे अशा. तर 3 जे भाग आपल्याला दिसून येतात त्यामध्ये सह्याद्री आणि समुद्र या दरम्यानचा किनारपट्टीचा प्रदेश कोकण. दुसरा भाग आपल्याला दिसतो सह्याद्री पर्वताच्या रांगांनी वेष्टित मावळ प्रदेश आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडील देश. तर महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती ही एक मराठी सत्तेच्या उदयासाठी किंवा परकीय शत्रूंना हाकलून लावण्यासाठी अशी अनुकूलच होती आणि परकीय शत्रूंना प्रतिकूल पद्धतीची होती. निसर्गरचना ही तेवढीच महत्त्वाची आहे महाराष्ट्रातील. जेव्हा आपण ही निसर्गरचना पाहतो तर हा सर्व प्रदेश डोंगराळ आणि पठारी प्रदेश आणि उंच उंच डोंगर, खोल दऱ्या या सर्वांचा आणि घनदाट निसर्ग, अरण्य या सगळ्यांचा उपयोग मराठ्यांना शत्रू पक्षावर विजय म्हणजे मात करण्यासाठी झालेला आहे. आणि या घनदाट जंगलामध्ये लपून बसलेले डोंगरी किल्ले, तर या सर्वांनी जी उदयासाठी जी एक पार्श्वभूमी तयार केली आणि शत्रूंना हाकलून लावण्यासाठी जी अशी प्रतिकूल शत्रूंसाठी परिस्थिती होती ती या निसर्गरचनेत दिसते आणि हीच निसर्गरचना मराठ्यांसाठी अतिशय अनुकूल ठरलेली आपल्याला दिसते.
इथे मराठ्यांचा स्वभाव विशेष पाहताना सुद्धा आपल्या असं लक्षात येतं की एक सततची होणारी आक्रमणे आणि निसर्गाचे नेहमी निसर्गालाही तोंड द्यावं लागत होतं आणि या प्रदेशामध्ये राहणारे डोंगराळ भाग, घनदाट अरण्याचा प्रदेश आणि कष्टमय जीवन होते. तर या कष्टाची सवय येथील लोकांना होती. त्यांना निसर्गाशी किंवा लहानसहान गोष्टींशी सतत संघर्ष करावा लागत होता आणि त्यातूनच त्यांच्यामध्ये काही गुण विकसित झाले होते. चिवटपणा, काटकपणा आणि परिस्थितीला तोंड देण्याची एक क्षमता त्यांच्यामध्ये होती. जेव्हा ही परकीय आक्रमण होत होती तर तेव्हा यांनी अतिशय जलद गतीने या परिस्थितीला तोंड दिलेलं आहे. परकीय आक्रमकांना शह दिलेला आहे. तर यांचं जे राहणीमान होतं तेही अतिशय साधं होतं, खानपानही साधं होतं, साधी भाजी भाकरीवरही यांचं भागत होतं. या उलट जेव्हा आपण मोगलांचा विचार करतो तर एक ऐशो आराम भोग विलासामध्ये राहण्याची त्यांना सवय होती आणि दुसरं असं यांचं स्वभाव वैशिष्ट्य किंवा यांची राहण्याची पद्धत होती किंवा शत्रुपक्ष आला तर एक जलद गतीने हे हालचाल करू शकत होते. पाठीवर ढाल, हातामध्ये तलवार आणि एक घोडा एवढ्याच साधनाच्या आधारे ते शत्रुपक्षावर तुटून पडत होते. तर मराठ्यांचा स्वभाव विशेषही इथे आपल्याला महत्त्वाचा वाटतो की मराठा सत्तेच्या उदयासाठी. मराठा माणूस हा साधा भोळा असला तरी अन्याय त्यांना खपत नसे आणि या अन्यायाचा बदला घेण्यासाठी ते तत्पर असत. तर त्यांची जी गुण वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये एक चिवटपणा, काटकपणा, धाडसपणा आणि या सगळ्यांमुळे त्यांच्यामध्ये एक स्वातंत्र्याची उर्मीसुद्धा होती की ती पुढे चालून आपल्याला स्वराज्य निर्मितीमध्ये त्यांनी दिलेलं त्यांचे हे गुण किंवा त्यांनी दिलेलं हे योगदान महत्त्वाचं ठरतं. यानंतर आपल्याला समान भाषा व समान साहित्य हे सुद्धा एक कारण महत्त्वाचं वाटतं. तर जेव्हा आपण भाषा व साहित्याचा विचार करतो तर एक समाज प्रबोधन होण्यासाठी किंवा वैचारिक आदानप्रदान होण्यासाठी हेही तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु जेव्हा आपण 12व्या शतकापर्यंतचा विचार करतो तर एक जे काही साहित्य निर्मिती झालेली आहे या काळामध्ये तर ती पूर्ण संस्कृत भाषेमध्ये झालेली आपल्याला दिसून येते आणि फक्त मूठभर लोकांनाच संस्कृत भाषा येत होती. म्हणून जे साहित्यामध्ये किंवा वेदवाङ्मयामध्ये जे काही वैचारिक तत्त्वज्ञान होतं किंवा जे काही धार्मिक तत्त्वज्ञान होतं ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकत नव्हतं किंवा ते त्या साहित्याला वाचू शकत नव्हते आणि त्यामुळे ते एकत्रही आले नाही किंवा धर्माचं खरं स्वरूपही येथील लोकांना कळालं नाही आणि त्यामुळे त्यांची मने दुभंगली होती. पण या दुभंगलेल्या मनाला जे एक ऊर्जा मिळाली ती मिळाली साहित्याने. जेव्हा मराठी साहित्य निर्मिती होऊ लागली आणि मराठी भाषेला एक महत्त्वाचा दर्जा मिळाला आणि अमृताहूनही गोड अशी त्याची परिभाषा केली गेली तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि मराठी भाषेचं महत्त्व एक आपल्याला यातून असं कळालं आणि मग लोकांपर्यंत एक हे सगळं साहित्य पोहोचलं किंवा त्यांचे संतांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्या सगळ्यांचा परिणाम येथील लोकांवर झाला आणि दुभंगलेली मने एकत्र आली किंवा त्यांना एक स्फूर्ती किंवा ऊर्जा मिळाली आणि नंतर जे काही मराठी भाषेमध्ये जे साहित्य निर्माण झालं त्यामध्ये विवेक सिंधू, लीळाचरित्र, नामदेव, संत नामदेव, जनाबाई यांचे अभंग, तुकाराम महाराजांच्या गाथा, समर्थ रामदासबोध इत्यादींच्या रचना या सगळ्या मराठी याच काळामध्ये झालेल्या आपल्याला दिसतात आणि ज्ञानेश्वरीतील ओव्या गुणगुणल्या जाऊ लागल्या आणि जात्यावर दळण करताना जात्यावर दळताना हे गाणेही किंवा अभंग किंवा या ओव्या म्हणल्या जाऊ लागल्या आणि या सगळ्यांमुळे मराठी समाज एकत्र येण्यास एक मोठी मदत झालेली आपल्याला दिसते. या
येथील सगळ्या लोकांना या भाषेनी आणि या साहित्यांनी एका सूत्रात गुंफण्याचं एक महत्त्वाचं कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर साधू संतांचे कार्यही तेवढेच महत्त्वाचे दिसते. तर सततची होणारी यवनी आक्रमणे आणि पाशवी अत्याचार यामुळे येथील जो समाज होता तो अतिशय मनाने खचला होता आणि या खचलेल्या मनाला दिशा दाखवण्याचं कार्य या साधू संतांनी केलं आहे. जेव्हा हा समाज खचला होता, सारखे अत्याचार त्यांच्यावर होत होते, तर एक जी वेदांमधली जी वेदांवरचा किंवा गीतेमधलं जे वचन आहे ते यांना फोल वाटू लागलं की जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येतं आणि कुणीतरी शक्ती उदयास येते किंवा कुणीतरी अवतार रूपामध्ये येऊन धर्मावरील हे संकट दूर करते. तर हे जे गीतेमध्ये बोल आलेले आहेत, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारतम अद्बुद्धानम अधर्मस्य वगैरे, तर या वचनाला लोकांनी म्हणजे आता एक विश्वास उडाला होता आणि पण त्यांचा उडालेला विश्वास संपादन करण्याचं कार्य या साधू संतांनी केलेलं आपल्याला दिसतं. आणि एक साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये धर्माचं तत्त्वज्ञान या साधू संतांनी समाजातील लोकांना समजावून सांगितलं, धर्माचं स्वरूप समजावून सांगितलं. कारण की धर्माला तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहेच. तर ही जी एक मरगळपणा आलेली होती समाजामध्ये, एक उदासीनता आली होती, ही उदासीनता दूर करण्याचं काम, त्यांना एकत्र करण्याचं काम, त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं कार्य साधू संतांच्या मार्फत झालं. हेही एक मराठा सत्तेच्या उदयासाठी किंवा स्वराज्य निर्मितीसाठी हे वैचारिक जे प्रबोधन झालं ते अतिशय महत्त्वाचं ठरलेलं या ठिकाणी आपल्याला दिसतं. मराठ्यांच्या तीर्थक्षेत्रांनीही तेवढीच मोलाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येते. तर या काळामध्ये जी काही मराठ्यांची तीर्थक्षेत्रे बहरून आली होती त्यामध्ये पंढरपूर, नाशिक, देहू, आळंदी, पैठण अशी काही तीर्थक्षेत्रे बहरून आली. लोक एकत्रित येऊ लागले. तर साधू संतांनी जे कार्य केलं, त्यांनी जे आचरण त्यांचं होतं किंवा जे ते ज्या ज्या तीर्थक्षेत्रांना जाऊ लागले त्यांचंच अनुकरण येथील समाज करू लागला आणि तेही त्या तीर्थक्षेत्रांना जाऊ लागले. आणि जी त्यावेळेस समाजामध्ये एक श्रेष्ठ कनिष्ठ किंवा जातीवादी जी भावना होती तीही संपुष्टात आली. कारण की प्रत्येक जाती धर्मातून संत महंत उदयास आले होते. त्यामध्ये ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, गोराकुंभार, रामदास इत्यादी साधू संत सावतामाळी, विठोबा खेचर, जनाबाई, कानोपात्रा असे अनेक संतांचं आपल्याला नाव घेता येईल. आणि या संतांनी समाजाला एकत्र आणलं. त्यांनी जे अनुकरण केलं तेच अनुकरण येथील समाज करू लागले. आणि या सर्वांच्या याच्यामधून वारकरी संप्रदाय उदयाला आला, भक्ती संप्रदाय उदयाला आला आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग होऊ लागला. ते एकत्र येऊ लागले, तीर्थक्षेत्रांना जाऊ लागले. आणि या वारकरी संप्रदायाचं तर विठ्ठल हे आद्य दैवत ठरले आणि पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. आणि हे सर्वच लोक समाजातील विविध स्तरातील होते. तर एक समाज प्रबोधनही झालं, लोक एकत्रितही आलं आणि या सगळ्यांचा उपयोग मराठा सत्तेच्या उदयासाठी किंवा स्वराज्य निर्मितीसाठी झालेला आपल्याला दिसून येतो. यानंतर मराठ्यांची स्वतंत्र ग्राम संघटना जी की मराठ्यांच्या उदयासाठीही किंवा त्यांना स्वराज्य कारभार करण्यासाठीही जे अंगीभूत गुण होते ते इथे कामी आलेले आपल्याला दिसून येतात. तर जी काही स्वतंत्र ग्रामसंघटना अभ्यासताना मराठे हे स्वभावतःच स्वतंत्र वृत्तीचे होते आणि गावातील कारभार हे गावातच केल्या जायचे किंवा जे काही वाद विवाद न्याय निवाडे व्हायचे ते गावातील ग्रामपंचायतीमार्फतच सोडविले जात होते. अर्थात खेडी ही स्वयंपूर्ण होती
आणि पाटील आणि कुलकर्णी हे दोन एक कारभारी सरकारी सारा नियमितपणे भरला की नाही वगैरे अशा बाबींवरती लक्ष देत होते. तर या स्वतंत्र ग्रामसंघटनाही स्वायत्त होत्या. तर यामुळेही एक मोठं स्वराज्याबद्दलची जी भावना होती ती अंगभूतच असल्यामुळे आपल्याला पुढे तिचा उपयोग झालेला दिसून येतो. म्हणजे स्वतंत्र ग्राम संघटनेमुळे जे येथील समाजाला एक लहानपणापासूनच बाळकडू मिळाले होते स्वातंत्र्यतेचे, आणि जेव्हा इस्लामी सत्तेचे प्रहार होऊ लागले त्यावेळेस येथील समाज हा शांत बसला नाही. तर त्यांनी मोठ्या प्रमाणे प्रतिकार केला. यानंतर प्राचीन राजघराण्याची वैभवशाली परंपरा ही एवढीच महत्त्वाची आहे. तर महाराष्ट्राचं जेव्हा एक सांस्कृतिक वारसा किंवा येथील राजघराणी जेव्हा आपण अभ्यासतो तर एक मोठा इतिहास, एक वैभवशाली परंपरा इथे या प्रदेशाला लाभलेली आपल्याला दिसून येते. तर यामध्ये सातवाहन, राष्ट्रकूट, वाकाटक, चालुक्य, शिलाहार, अहिर, यादव असे काही उल्लेखनीय नावे आपल्याला घेता येतील. आणि यांच्या ज्या राजधानीचे ठिकाण होते त्याही एक मोठे बाजारपेठ होते. म्हणजे यांचा जो इतिहास होता, जे काही इथे ही राजघराणी नांदली त्यांनी महाराष्ट्राच्याच इतिहासात नव्हे तर भारताच्या इतिहासात आपले नाव नोंदविले होते. आणि त्यांच्या काळामध्ये निर्माण झालेल्या बाजारपेठा या जगभरात प्रसिद्ध होत्या आणि येथील माल हा बाहेर देशामध्येही जात होता. तर असं एक वैभवशाली आणि आर्थिक दृष्टीने अशी परंपरा इथे होती की जी नंतरच्या समाजालाही एक खुणावत होती किंवा येथील समाजामध्ये तेच रक्त वाहत होतं. आणि जेव्हा जेव्हा ही परकीय आक्रमणे झाली ती याच कारणामुळे की येथील संपत्तीचा लोभ या म्हणजे सुलतानांना आकर्षित करत होता. आणि शेवटी जरी या राजघराणी इथे नांदल्यानंतर अस्त झाल्या, पण येथील समाज या राजघराण्याची वैभवशाली परंपरा मात्र विसरला नाही. आणि त्यांच्या मनामध्ये कुठेतरी या सुप्त भावना अजूनही होत्या आणि त्या स्वराज्याच्या रूपामध्ये त्यांनी त्याला एक भरून आणण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर विजयनगर साम्राज्यानेही मोठी स्वातंत्र्याची प्रेरणा स्वराज्य निर्मितीसाठी दिलेली आपल्याला दिसून येते. तर विजयनगरचा वाटा तसं तर सिंहाचाच आहे. तर हे जो काळ होता एक 14वे शतक, तर दिल्ली सल्तनत येथे सुलतान घराणे जे अस्तित्वात होते त्यांनी सततची आक्रमणे भारतभर त्यांची सुरूच होती. आणि त्यांचा असा धुमाकूळ असताना 1336 तुंगभद्रे नदीच्या किनारी हरिहर आणि बुक्क यांनी जे साम्राज्य स्थापन केले ते होते विजयनगर साम्राज्य. आणि पाहता पाहता हे साम्राज्य एवढं वैभवाच्या कळसाला पोचले होते की परकीय प्रवाशांनी सुद्धा येथे येऊन हे साम्राज्य पाहिलं आणि त्याचं वर्णन आपल्या प्रवास वर्णनामध्ये केलेलं आहे. तर जिथे सगळीकडे भारतभर परकीय आक्रमकांचं थैमान सुरू होतं तिथं मात्र हे विजयनगर साम्राज्याने आपलं स्वातंत्र्य एक जोपासून ठेवलं होतं. आणि एक सांस्कृतिकदृष्ट्याही एक कला वैभवाचा इतिहासही आपल्याला इथे दिसतो. धर्म, कला हे सगळंच काही त्यांनी जपून आपलं अस्तित्व जपून ठेवलं होतं. आणि त्यांचं आकर्षण इतरही प्रदेशांना होतंच. तर हे आकर्षण येथील महाराष्ट्रातील समाजालाही होतं. जरीही विजयनगर नंतर अस्त झालं किंवा परकीय आक्रमकांच्या बळी पडलं तर ही येथील महाराष्ट्रातील समाज मात्र त्यांना विसरला नाही. ही वैभवशाली परंपरा, ही सांस्कृतिक परंपरा विसरला नाही आणि त्यांना सतत स्वराज्य निर्मितीसाठी हे प्रेरणादायीच कारण ठरलं. जेव्हा आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही आणि बरीदशाहीच्या संयुक्त फौजांनी विजयनगर साम्राज्यावर हल्ला केला आणि
सगळी तहस-नहस केली तिथे किंवा हे राज्यच संपुष्टात आणलं, या विजयनगर मधील राजवटीचा पराभव केला. तर हे मात्र अतिशय दुःखद घटना सगळ्याच महाराष्ट्रातील लोकांना ही दुःखद घटना होती. पण ते या घटनेला विसरले नाही आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या मनामध्ये घर करून बसलं होतं विजयनगर साम्राज्याचे अवशेष बघून, आणि त्यांना ते अवशेष सतत खुणावत होते आणि स्वराज्याची प्रेरणा देत होते. विजयनगरच्या वैभवशाली परंपरा त्यांना सतत खुणावत होती. म्हणजे विजयनगर साम्राज्याने स्वातंत्र्याची प्रेरणा दिली, हेही इथे एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे. यानंतर बहमनी राज्यांचे विभाजन झालेले आपल्याला दिसते या कालखंडामध्ये, आणि यामुळे 5 शाह्यांची निर्मिती झाली. त्यामध्ये विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही आणि बिदरची बरीदशाही. तर ही एक अशी घटना होती की मुस्लिम सत्तेचं विभाजन झालं आणि त्यांच्या म्हणजे सत्तेचं विभाजन झालं, शक्तीचं विभाजन झालं आणि शक्ती कमी कमी होत गेली. आणि यांचा प्रतिकार करण्यासाठी मराठा सत्तेला जेव्हा जेव्हा आवश्यकता वाटली तेव्हा ही क्षीण झालेल्या शक्तीला ते शह देऊ लागले, या सत्तांना ते शह देता येऊ लागलं त्यांना. तर ही एक महत्त्वाचीच घटना आहे की या शक्तीचा ऱ्हास कसं 5 शाह्यांच्या निर्मितीमध्ये झाला. आणि हे विभाजन का झालं तर यांचे अंतर्गत बहमनी राज्यामध्ये अंतर्गत जे त्यांचे धोरण होते ते परस्पर संघर्षाचे होते. तर येथील 2 गट पडले होते मुस्लिम लोकांचे. त्यामध्ये बाहेरून आलेले म्हणजे परदेशी आणि स्थानिक लोक की ज्यांनी इथे धर्मांतरण केलेलं होतं. तर अशा या 2 गटामध्ये सुलतानावरती नेहमी वर्चस्व आपलं असावं यासाठी सतत सत्ता स्पर्धा चालत होती किंवा चढाओढ चालत होती. आणि यामधून शेवटी हे 5 शाह्यांची निर्मिती झाली आणि त्यामध्ये मग विजापूरची आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमादशाही, बरीदशाही अशी ही 5 प्रकारे यांचं विभाजन झालं आणि त्याचा फायदा मराठी सत्तेला झालेला आपल्याला निश्चितच दिसतो. आता यांच्यामध्ये ज्या काही या 5 शाया होत्या त्यांच्यामध्ये परस्पर संघर्षही मोठ्या प्रमाणावर होत होता. आता हे यांना तर स्वतः आपसामध्ये तर संघर्ष होतच होता, चढाओढ चालतच होती, पण या व्यतिरिक्तही त्यांना स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी एकाच वेळी परस्परांशीही संघर्ष करणे आणि जे बाकीचे शत्रू आहे त्यांच्याशीही यांना सततचा संघर्ष करावा लागत होता. मग त्यामध्ये विजयनगर, मोगल व सिद्धी शी संघर्ष यांना सततचा करावा लागला. तर यांचा जो परस्पर संघर्ष चालत होता त्यामधून 17व्या शतकाच्या आरंभी महाराष्ट्रामध्ये फक्त विजापूरची आदिलशाही आणि अहमदनगरची निजामशाही या 2च शाया उरल्या होत्या. म्हणजेच एकंदरीत मराठा सत्तेच्या पुढे त्यांचा विस्तार होण्यासाठी ह्या 2च सत्तांशी त्यांना संघर्ष करावा लागला. यानंतर आणखीन महत्त्वाचं कारण आपल्याला पाहता येईल मराठ्यांच्या शाही राजकारणामध्ये प्रवेश. तर जेव्हा या शाही इथे होत्या दक्षिणेतील या ज्या काही शाही होत्या त्यांचा आपसामध्ये संघर्ष होत असताना त्यांना मोठ्या प्रमाणावरती सैन्याची किंवा मनुष्यबळाची गरज लागत होती. आणि ही गरज त्यांची जी भागवल्या जात होती ती येथील प्रदेशातील समाजाकडूनच येथील लोकांनाच त्यांना आपल्या सैन्यामध्ये किंवा राजकारणामध्ये किंवा वेगवेगळ्या पदावरती घ्यावं लागलं होतं. मग जेव्हा येथील मराठ्यांचा शाही राजकारणात प्रवेश झाला तेव्हा त्यांना मुलकी आणि लष्करी ज्ञानाचे धडे मिळाले किंवा बरंच काही त्यांना शिकायला मिळालं, गनिमी कावा शिकायला मिळाला आणि त्यांना संधी मिळाली. तर त्या संधीचं त्यांनी सोनं केलेलं दिसते आणि मराठे सरदार
मोठ्या प्रमाणावर उदयाला आले आणि हे मातब्बर मराठा सरदारांमध्ये जे काही घराणे होते त्यामध्ये काही नाव घेण्यासारखे आहेत: घोरपडे, घाटगे, जाधव, जेदे, भोसले, माने, लिंबाळकर अशी काही मंडळी स्वकर्तृत्वाने आपले यशू शिखर गाठू लागली आणि एक मोठ्या मोठ्या पदापर्यंत ही मंडळी आपल्याला गेलेली दिसते. आणि ही सर्व घराणी कर्तृत्व संपन्न होती, परंतु काही मधल्या दरम्यानच्या कालखंडामध्ये यांना कोणती संधी मिळाली नव्हती आणि या शाही राजकारणात प्रवेश मिळाल्यामुळे त्यांना एक संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यांना एक धडे पण मिळाले, वाईट पण आणि चांगले पण. तर लखुजी जाधव आणि शहाजी भोसले हे आणखीन 2 नाव आपल्याला उल्लेखनीय घेता येतील की ज्यांनी प्रचंड मान सन्मानही राजदरबारामध्ये मिळविला आणि काही कट कारस्थानांचाही त्यांना अनुभव आला. आणि याचा पुढे जी पिढी तयार झाली एक स्वराज्यामध्ये, तर त्या स्वराज्यामध्ये तयार झालेल्या या पिढीला हे मागील जे चांगले आणि वाईट अनुभव होते तर याचाही त्यांना एक उपयोग झाला किंवा ही अनुभवसिद्ध पिढीने पुढील स्वराज्य कशा प्रकारे राजकारण करायचं, कशा प्रकारे त्याचा विस्तार करायचं, कशा प्रकारे हे चालवायचं, तर एक स्वराज्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य सुकर झालं या अनुभवसिद्ध पिढीच्या निर्मितीमुळे. यानंतर गनिमी कावा म्हणले की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि गनिमी कावा हे एक सूत्रच ठरले आहे. तर त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीचा या गनिमी काव्याचा अभ्यास करून त्याचा वापर आपल्या शत्रूला शह देण्यासाठी केलेला आहे. पण या गनिमी काव्याचा जनक हा मलिक अंबर होता आणि त्यांच्याकडून लखुजी जाधव किंवा म्हणजे काही मराठे सरदार होते त्यांनी हा गनिमी कावा शिकला, परंतु पुढे त्याचा जास्तीत जास्त वापर जे केला आहे ते केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने यामध्ये आणखीन भर घातली आणि याचा वापर करून शत्रूला शह दिला. तर शत्रूला कधीच कळालं नाही की मराठ्यांकडे किती सैन्य याचा कधीच अंदाज त्यांना घेता आला नाही. शत्रुपक्ष कुठे लपला आहे, कसा आहे, किती सैन्य आहे, किती फौजफाटा आहे, काय त्यांच्याकडे हत्यारे आहेत हे कधीही त्यांना कळालं नाही. आणि अतिशय थोड्याशा सैन्यानिशीही या गनिमी काव्याच्या आधाराने मोठे लोकांना किंवा मोठ्या मोठ्या शत्रुपक्षाला, मोठ्या मोठ्या फौजफाटेला एक शह दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि येथील निसर्गानेही तेवढी साथ दिली, येथील भूगोलानेही तेवढी साथ दिली. घनदाट जंगल, अरण्ये, डोंगर, खोलदऱ्या या सगळ्यांचा वापर गनिमी कावा पद्धतीसाठी उपयुक्त ठरलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर महाराष्ट्र धर्म, तर हे सुद्धा कारण तितकंच महत्त्वाचं आहे. तर या काळामध्ये सततची होणारी आक्रमणे, अत्याचार जे काही होत होते त्यामुळे एक समाज अस्थिर झाला होता आणि त्याला स्थिर करण्यासाठी जे काही ज्यांनी आपलं म्हणजे प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नातूनच मराठा सत्तेचा उदय झाला. पण जी अत्याचार आणि आक्रमणे होत होती या अस्थिर समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण पण होत होतं. तर स्वतःचा स्वधर्म टिकवणे येथील समाजाला शक्य नव्हते. आणि हा स्वधर्म तेव्हाच टिकेल जेव्हा स्वराज्य असेल. आणि या स्वराज्य निर्मितीसाठी मात्र प्रयत्न करणे आवश्यक होते. स्वराज्य असेल तर स्वधर्म टिकेल, म्हणजे या एकाच नाण्याच्या 2 बाजू होत्या. म्हणजे अशी एक नवीन संकल्पना यावेळेस आपल्याला महाराष्ट्र धर्माच्या रूपाने उदयास आलेली दिसते. आणि हिने एक मोठं समाज प्रबोधनाचं कार्य केलं, एक चैतन्य येथील समाजाच्या मनामध्ये निर्माण केलं की ज्याचा उपयोग मराठी सत्ता उदय होण्यास, विस्तार पावण्यास, स्वराज्य कार्यास या सगळ्या समाजाचं योगदान आपल्याला मिळालं की जेणेकरून महाराष्ट्र धर्माने या सगळ्यांना एका सूत्रामध्ये बांधलं.
यानंतर मराठा सत्तेचा उदय अभ्यासताना शहाजीराजांचे योगदान यामध्ये किती होते हे इतिहासकारांमध्ये एक मतभेद आहेत, पण तरीही आपल्याला हे विसरता येत नाही की शहाजीराजांनीही अनेक वेळेस असे प्रयत्न केलेले आहेत की धाडसी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात आणि हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांना तर त्यांच्याकडून शिकायला मिळालंच. आणि एक जी पुण्याची जहागिरी होती त्या जहागिरीमधूनच स्वराज्याचं छोटंसं रोपटं छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे विस्तार त्याचा करता आला, हे आपल्याला इथे विसरता येत नाही. मराठा सत्तेच्या उदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वाटा तर सिंहाचा आहेच. त्यांच्या जन्मापूर्वीच येथील जी परिस्थिती होती ती एक अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती स्वराज्य निर्मितीसाठी. तर यांचा जो काही सिंहाचा वाटा आहे त्यामध्ये इतिहासकारांमध्ये पण एक मत आहे. पण परिस्थिती अनुकूल जरी असली तरीही ती विखुरलेल्या माळेतील मण्यासारखी होती आणि या सर्व मण्यांना जोडण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. तर त्यांचं असामान्य जे नेतृत्व लाभलं त्यातूनच एक स्वराज्य निर्मितीत होण्यास मदत झाली. तर त्यांचं जे जन्मजात नेतृत्व होतं, अतुलनीय धाडस, पराक्रम, दूरदृष्टी, माणसांची अचूक पारख त्यांच्याकडे होती, प्रखर राष्ट्र अभिमान त्यांच्याकडे होता, धर्म अभिमानही होता आणि एक निष्कलंक चारित्र्य त्यांचं होतं. तर हे जे काही सगळं वैशिष्ट्ये त्यांची होती, त्यांची गुण वैशिष्ट्ये, यामुळे या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी हे सगळे गुण कामी पडले आणि एक स्वराज्य निर्मितीसाठी त्यांचे जे प्रयत्न होते त्याला यश आले. स्वराज्य निर्मिती झाली, त्याचा विस्तार झाला. तर त्यांनी कधीही म्हणजे हे स्त्रीची इच्छा, तर हे जे राज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा असंच भूमिका घेतलेली आहे, म्हणजे एक संन्यस्त भूमिका घेतलेली आहे. स्वतःचा अभिमान त्यांना कुठेही कधीही नव्हता आणि त्यांच्या या सगळ्या गुण वैशिष्ट्यांमुळेच आणि त्यांच्या कार्याकडे पाहून समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीमान योगी असंच म्हटलेलं आहे. आणि त्यांच्या या सगळ्या गुणसंपदेचं एक वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जानता राजा, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सर्वांठाई, धीर, उदार, सुंदर, शूर, क्रियसी, तत्पर. तर अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं कोडकौतुक किंवा त्यांच्या गुणांचं वर्णन जे केलेलं आहे संत महंतांनी, तर हेही निश्चितच अभिमानास्पद आहे. तर असं हे असामान्य नेतृत्व महाराष्ट्राला लाभल्यानेच जे महाराष्ट्रात मराठ्यांच्या सत्तेचा उदय झाला. तर त्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी लक्षात घ्यावी लागते की वडिलांकडून भोसले घराणे आणि आईकडून जाधव या घराण्याचा वारसा एक त्यांना लाभला होता. तर अशा पद्धतीने मराठा सत्तेच्या उदयासाठी अनेक कारणे कारणीभूत होती, पण येथील अस्थिर समाजाला दिशा दाखवण्याचं कार्य मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि एक स्थिरता प्रदान करण्याचं कार्य केलं. स्वराज्य निर्मितीमध्ये या स्वराज्याचा विस्तार करण्याचं कार्य केलं आणि एक या समाजामध्ये हरवलेलं चैतन्य परत या समाजाला मिळवून दिलं किंवा या समाजामध्ये एक चैतन्यता आणली. तर अशा पद्धतीने मराठा सत्तेचा उदय आज आपण अभ्यासलं. तर आपण आज इथेच थांबूया, परत भेटूया पुढील क्लासमध्ये. धन्यवाद.